तर फ्रेंड या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करतो निफ्टी बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंट्राडेमध्ये कशा प्रकारे गेम प्लॅन करू शकतो, त्यामागचं लॉजिक काय असेल तर आता आपण स्टार्ट करूया व्हिडिओमध्ये. तर इस्रायल आणि इराणचा जे वॉर चालू आहे, ओके, तर त्याच्यामध्ये जो प्रॉब्लेम आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला मार्केटवरती त्याचा इम्पॅक्ट बघायला भेटतो की ज्यामुळं मार्केट मे बी आज गॅपडाऊन ओपन झालं होतं. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपण निफ्टीचा जर का आपण डेली टाइम फ्रेम जर का ऑब्झर्व केलं, जसं की आपण पास्ट डेमध्ये पण आपण डिस्कस केलं होतं की मार्केट एका ट्रेंड लाईनमध्ये फॉलो करत चाललं आहे. मार्केट मल्टिपल टाइम इथे रेजिस्टन्स फेस केला होता, एकदा फेक ब्रेकआउट पण झाला होता, त्यानंतर रेजिस्टन्स फेस केलं आहे. आणि इथं ज्यावेळी डोजी पॅटर्न बनला होता त्यावेळी मी तुम्हाला डायरेक्टली क्लिअर सांगितलं होतं की जर का मार्केट हा जो लो आहे ह्या लोच्या खाली जर का रेड कॅन्डलचा क्लोज आला देन व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी की मार्केटमध्ये ही जे पुलबॅक आले होते, हे जे पुलबॅक आले होते, असा काइंड ऑफ पुलबॅक येऊ शकतोय. ओके, तर तुम्ही चेकआउट करू शकता व्हिडिओ प्रिव्हियस व्हिडिओमध्ये, त्याच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये 2 ते 3 दिवस पाठीमागच्या व्हिडिओमध्ये चेकआउट करू शकता ही गोष्टी. ओके, तर ऑलमोस्ट आपण एक्सप्लेन केलं होतं ऑलमोस्ट 10 एप्रिलच्या आसपास, मे बी 10 एप्रिल असेल, मे बी 11 एप्रिल असेल, ओके, किंवा 9 एप्रिल, ह्या 3 व्हिडिओच्या आसपासमध्ये एक्सप्लेन केलं होतं की मार्केटमध्ये असं काय तर पुलबॅक यायची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त, कारण मार्केट रेजिस्टन्सच्या जवळ आलं होतं. न्यूज नंतर न आले, अटॅक झाला, हे झाला, वॉर झाला, हे नंतर न न्यूज आले, बट पहिल्यांदा चार्टवरती बनलं होतं सगळ्या गोष्टी. आणि त्यानंतर आपण जसं की टेक्निकल आपल्याला स्टडी केलं होतं त्याप्रकारे आपल्याला सांगू शकत होतं की आपण मार्केट डिस्कस केलं होतं की मार्केट रेजिस्टन्स कसे आलं आहे, मार्केटमध्ये प्रिव्हियस हिस्ट्री अशी झाली होती, तर हे होऊ शकतं, इट्स अ प्रोबॅबिलिटी. ओके, तर न्यूज जे येणार आहे ते नंतर येणार आहे, बट पहिल्यांदा टेक्निकल फॉर्मेशन जे बिग प्लेअरना थोडासा अंदाज असते त्याप्रकारे पहिल्यांदा फॉर्मेशन बनत चाललं असेल त्याला मार्केट फॉलो करत असते. ऑलवेज लक्षात ठेवायचं की न्यूजला रिॲक्ट करण्यापेक्षा पहिल्यांदा जे टेक्निकल फॉर्मेशन तयार होत चाललं आहे त्याच्यावरती आपण रिॲक्ट केलं तर चांगली प्रोबॅबिलिटी व विनिंग प्रोबॅबिलिटी चांगली जास्त बनते. ओके, आता जर का आपण ह्याच्यामध्ये चेकआउट करायला गेलो तर लास्ट टाइमला मार्केटमध्ये इथून पुलबॅक आला, तो ऑलमोस्ट ह्या ट्रेंड लाईनपर्यंत गेला होता, अगेन ह्याच्या निम्म्यापर्यंत गेला होता, अगेन ह्याच्या थोडासा निम्म्यापर्यंत गेला होता, त्यानंतर एकदा ट्रेंड लाईनला सपोर्ट दिला. व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी की मार्केटनं हे जे ट्रेंड कंटिन्यू केले पुलबॅक डाऊन साईडला, अजून पण निगेटिव्ह न्यूज कंटिन्यूअस आहे, अजून पण निगेटिव्ह न्यूज ॲक्टिव्ह आहे, तर मे बी हाय चान्सेस आहेत की जे प्रिव्हियस रेजिस्टन्स मार्केटनं ब्रेक करून मार्केट जे अप साईड गेलं होतं तर ते अंतर जवळ आहे, जास्त लागे लांब नाही आहे. 22,200 पासून 22,000च्या आसपास किंवा सायकोलॉजिकल नंबर 22,000च्या आसपास आहे किंवा 21,900च्या आसपास इथं. आणि ही जी ट्रेंड लाईन आहे ह्या ट्रेंड लाईनचा पण सपोर्ट इथे यायला लागला आहे आणि सेम टाईमला सायकोलॉजिकल नंबर पण यायला लागला, तर व्हेरी चान्सेस हाय आहेत की मे बी येणाऱ्या डेजमध्ये उद्या किंवा परवा दिवशी आपल्याला 22,000च्या आसपासच पण दर्शन लवकरच बघायला भेटेल. ओके, तर हे एक मार्केटमध्ये राहू शकते येणाऱ्या डेजमध्ये. ओके, मे बी आज येईल, उद्या येईल, डझंट मॅटर, बट येऊ शकतं. आणि ॲज अ प्रोबॅबिलिटी जर का तुम्हाला ऑप्शन वन डायरेक्शन ट्रेड करायचं आहे विदाऊट नेकेड पोझिशन, म्हणजे नेकेड पोझिशन करायचं असेल किंवा विदाऊट हेजिंग जर का तुम्हाला ट्रेड करायचं असेल तर थोडंसं अवॉइड करा अशा मार्केटमध्ये, क्वांटिटी कमी ठेवा, बिकॉज वॉर काइंड ऑफ फिजिक्स सिनारिओ आहे. एखादी जरी पॉझिटिव्ह न्यूज आली तर मार्केट सडनली गॅपअप जोरात मारेल आणि ज्यांनी पण शॉर्ट केलं त्यांचे शॉर्ट कवर मार्केट पटकन करू शकते. त्यामुळं चुकून पण वॉर चालू आहे म्हणून पुट बाय करून ठेवला आहे किंवा कॉल शॉर्ट करून ठेवला आहे तर विदाऊट हेजिंग काही करू नका, हेजमध्ये करायला जावा, बिकॉज वन डायरेक्शन जर का करायला गेला, एखादी जरी पॉझिटिव्ह न्यूज आली ना तर पुरा बत्ती गुल होऊन जातो. ओके, तर ह्याच्यामध्ये एक तसं वे तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता येणाऱ्या डेजमध्ये. मेजर मार्केट फेल्युअर कधी जाऊ शकते किंवा मेजर मार्केट क्रॅश किंवा मार्केट करेक्ट कधी होऊ शकते, इफ एनी रिझन मार्केटनं हा जो ट्रेंड लाईन ब्रेक केला आणि 21,600चं हे जे नंबर आहे ह्याच्या खाली जर का मार्केट जर का राहायला लागलं तर आपण असं प्रेडिक्ट करू शकतो की मार्केटनं शॉर्ट टर्मसाठी हा हाय बनवला आहे. व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी की मार्केट थोडाफार होईना का होईना मार्केट थोडाफार मार्केट मे बी डाऊन साईडला पुशअप येऊ शकते. करंट सिनारिओ जर का आपण बघायला गेलो तर एवढं काय पॅनिक व्हायची गरज नाही आहे, बट तसं काहीतरी न्यूज यायला लागलेत त्याच्यामुळे मार्केट पॅनिक क्रिएट करत चाललं आहे. जर का आपण ह्याच्यामध्ये बघायला गेलो फिबोनाची प्रमाणं तर याच्यामध्ये व्हेरी इम्पॉर्टंट लेवल आहे, ऑलमोस्ट 21,258चा हा एक नंबर येतो याच्यामध्ये, त्यानंतर याच्यामध्ये नंबर येतो 21,700च्या आसपासचा. ओके, तर ह्याच्यामध्ये हे एक लेवल आहे जे की हे जर का ब्रेक झाला तर व्हेरी नेक्स्ट सपोर्ट त्याचे आहेत 21,250-60पर्यंत, त्यानंतर नेक्स्ट सपोर्ट आहे जवळपास 20,780च्या आसपासचे सपोर्ट, स्ट्रॉंग सपोर्ट आहेत. आणि त्यानंतर हायेस्ट सपोर्ट आहे जे की इथं गॅप पेंडिंग पण आहे आणि प्रिव्हियस रेजिस्टन्स पण त्या लेवलला यायला लागले तो की 20,300च्या आसपास. ओके,
तर ह्याच्यामध्ये मार्केट मे बी जर का मार्केटनं जर का हे लेवल ब्रेक केला, सस्टेन राहिला डाऊन साईडला, देन येणाऱ्या डेजमध्ये मार्केट मे बी हे दर्शन पण दाखवू शकतं. ओके, तर ते पहिलाच क्रेडिट करून कधीच ट्रेड नका करू. त्याच्यामध्ये आपण अजून काय करतोय की ज्यावेळी कन्फर्मेशन येईल त्यावेळी आपण प्लॅन करू शकतो. करंट कंडिशन काय असू शकते की मार्केटनं आज एक शूटिंग स्टार बनवला आणि ही जे ट्रेंड लाईन मार्केट त्याला फॉलो करत चालले, मे बी रिस्पेक्ट देऊ शकतं, ह्या लेवलच्या आसपास सपोर्ट घेऊ शकतं आणि थोडंफार पुल बॅक साईडवे ओके असं काय तर मार्केट मे बी चान्सेस आहेत की दाखवू शकते. ओके, एक्स्ट्रीम अपसाइड मोमेंटम किंवा सुपर पॉझिटिव्ह मोमेंट कधी येऊ शकते इफ एनी रिझन मार्केट जर का 22,780च्या वर जर का क्लोज झाला डेल टाइम फ्रेम, देन ह्याच्यामध्ये ॲग्रेसिव्ह अपसाइड मोमेंटम येऊ शकते. इफ एनी रिझन मार्केट ह्या लेवलच्या वरती एक डेली कॅन्डलचा ग्रीन कॅन्डलचा क्लोज जर का आला, देन व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी की मार्केट सेलरला ट्रॅप करून बाईंग साईडला जाऊ शकतो. आता आपण इंट्राडेच्या टाइम फ्रेमवरती इंट्राडेमध्ये कशा प्रकारे आपण गेम प्लॅन करू शकतो, काय आपला प्लॅन ऑफ ॲक्शन असला पाहिजे. जर का आपण इंट्राडे जर का बघायला गेलो, आज मार्केट गॅप डाऊन झाला, त्यानंतर मार्केटमध्ये पॅनिक रिकव्हरी आली, ॲग्रेसिव्ह रिकव्हरी आली, त्यानंतर परत मार्केटमध्ये डाऊन साईड मोमेंटम आलं. एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, वॉर काइंड ऑफ सिनारिओ आहे मार्केटमध्ये. किती पण हायला मार्केट जर का गेलं, जर का पॉझिटिव्ह न्यूज असेल, निगेटिव्ह न्यूज असेल त्याच्यामध्ये, देन टॉप सेल ऑन राईज असं होत असतं. आणि मार्केटनं मल्टिपल सपोर्ट जे होते प्रिव्हियस टाईमचे जे सपोर्ट, जे मल्टिपल सपोर्ट, स्ट्रॉंग सपोर्ट जे होते ते मार्केटनं आज कुठचं ब्रेक केलं आहे, मार्केट त्याच्या खाली क्लोज केलं. तर व्हेरी इंटरेस्टिंग राहील की हा सपोर्ट मार्केट किती दिवस त्याला होल्ड करू शकते. इफ एनी रिझन येणार डेजमध्ये जर का हा सपोर्ट मार्केटनं ब्रेक केला, देन मार्केट जवळच्या स्ट्रॉंग सपोर्ट नाही आहेत. मार्केट जवळचा नेक्स्ट सपोर्ट आहे किंवा नेक्स्ट बाईंग झोन याच्यामध्ये येतोय, जो की 22,050-60 पासून 22,120च्या आसपास. जर का एनी रिझन मार्केट त्या लेवलच्या आसपास जर का आला, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन जर का दिसला, देन आपण त्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. इफ एनी रिझन मार्केट फ्लॅट ओपन राहिलं, कन्सॉलिडेट केलं आणि आजचा लो मार्केटनं ब्रेक केला आणि डाऊन साईडला सस्टेन राहिलं, देन आपण स्कॅल्पिंग करू शकतो टुवर्ड्स 22,277 ते 22,230च्या आसपासपर्यंत. ओके, मे बी चान्सेस आहे की त्यापर्यंत मार्केट येणाऱ्या मोमेंटमध्ये येऊ शकतं. इफ एनी रिझन मार्केटनं आजचा लो जर का ब्रेक आणि सस्टेन केला डाऊन साईडला, तर जर का डायरेक्टली गॅप डाऊन ओपन झालं, तर वेट करायचं आहे मार्केटमध्ये कशा प्रकारे प्राइस ॲक्शन रिॲक्ट होते. डायरेक्टली गॅप डाऊन, मोठा गॅप डाऊन जर का झाला, तर वेट करा, मार्केट मे बी तिथं साईडवे जाऊ शकतं किंवा मार्केट मे बी ट्रॅप करू शकतं. तर त्यासाठी गॅप डाऊन जर का झाला, तर वेट करायचं आहे, अवॉइड करायचं आहे. इफ मोठाच्या मोठा गॅप डाऊन जर का झाला, चुकून जर का मार्केट ह्या लेवलच्या आसपास आला, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन बनला, देन आपण रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. किंवा सपोज जर का मार्केट डाऊन साईडला आला, डायरेक्टली 21,918 पासून 21,984च्या आसपास जर का मार्केट आला, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला, तर डेफिनेटली आपण त्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. बिकॉज ट्रेंड लाईन प्रमाणे पण त्याच्यामध्ये सपोर्ट यायला लागला आहे आणि त्यानंतर 22,000 एक सायकोलॉजिकल नंबर पण आहे. ओके, तर ह्या लेवलच्या आसपास जर का आला, तर थोडंसं अलर्ट राहा, त्यामध्ये पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन बनला, देन आपण त्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतोय. ओके, ॲग्रेसिव्हली सेलिंग एकच गोष्टीवरती येऊ शकते. इफ एनी रिझन मार्केट 21,900चं लेवल जर का डाऊन साईडला ब्रेक आणि सस्टेन केलं, देन त्याच्यामध्ये रिव्हर्सलच्या ऐवजी कंटिन्यू डाऊन साईड मोमेंटम येऊ शकते. ओके, किंवा जर का मार्केट गॅप अप ओपन झाला, चुकून जर का मार्केटमध्ये निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बनला 22,360 पासून 22,400च्या आसपास, देन आपण त्यामध्ये डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. किंवा एनी डेज मार्केट त्या ओव्हरऑल टाइम फ्रेममध्ये जर का त्या लेवलच्या आसपास जर का आला, निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बनला, देन आपण त्यामध्ये डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. इफ एनी रिझन मार्केट आजचा डे हायच्या वरती जर का सस्टेन राहिला, अपसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतोय. मे बी ही गॅप आहे, गॅप फिलअप मे बी मार्केट करू शकतोय. आणि जर का मार्केटमध्ये निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बनला 22,560 पासून 22,522 पासून 22,560 पर्यंत निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बनला, देन आपण त्यामध्ये डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतोय. मे बी इथे गॅप आहे, गॅप फिलअप केल्यानंतर मार्केट मे बी थोडंफार डाऊन साईडला येऊ शकतोय. ओके, तर हे होतं आपलं निफ्टीमध्ये लॉजिक. बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, त्यासाठी जर का आपण बँक निफ्टीला डे टाइम फ्रेम जर का ऑब्झर्व केला, तर बँक निफ्टीमध्ये पण सिमिलर काइंड ऑफ मोमेंटम चालू आहे. आणि अगेन एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळी पण वॉर सिनारिओ येतोय, पॅन्डेमिक येते, काय पण झालं, तर बँकवरती चांगलंच प्रेशर येत असतं. त्यामुळे बँक निफ्टी जी आहे किंवा बँक जी आहेत हे जास्त पॅनिकमध्ये येते. त्याच्यामुळे जर का तुमच्याकडं ओव्हरनाईट पोझिशन जरी असेल, ओके, देन व्यवस्थित स्टॉप लॉसमध्ये काम करा किंवा ॲज अ मनी मॅनेजमेंट फॉलो करून त्यामध्ये काम केलं कधी पण बेटर राहू शकते. कारण की जास्त पॅनिक त्यामध्ये बघायला भेटत असते आपल्याला. ओके, तर चांगली मोमेंटम ह्याच्यामध्ये राहू शकते. इफ एनी रिझन बँक निफ्टी जर का फ्लॅट ओपन राहिली आणि जर का आजचा डे लो जर का ब्रेक आणि डाऊन साईडला ब्रेक आणि सस्टेन केलं, तर हे गॅप आहे, गॅप फिलअप पण होऊ शकते आणि त्यानंतर मार्केटमध्ये डाऊन साईड मोमेंटम कंटिन्यू पण करू शकते. इफ एनी रिझन मार्केट
मार्केट जर का फ्लॅट ओपन झालं, कन्सॉलिडेट केलं मल्टिपल टाईम आणि जर का डायरेक्टली त्याने ब्रेक केलं तर त्यामध्ये पण आपण त्यामध्ये पण आपण डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. जर का मार्केट गॅप अप ओपन झालं चुकून, जर का मार्केट 47,940 पासून 48,000च्या आसपास जर का ओपन झालं, निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बनला, देन आपण डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. इफ मार्केट डायरेक्टली मोठा गॅप डाऊन ओपन झाला आणि जर का मार्केट 47,500 पासून 47,276च्या आसपास जर का ओपन झालं, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन बनला, देन आपण त्यामध्ये रिव्हर्सचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. जर का मार्केट 47,276चा लेवल डाऊनसाईडला ब्रेक केला, देन आपण डाऊनसाईडचा मोमेंटम कंटिन्यू करू शकतो, त्यामध्ये ब्रेक अँड सस्टेन झालं तर ओके. अदरवाईज त्यामध्ये रिव्हर्सचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. इफ एनी रिझन मार्केट जर का मोठा डाऊनला आला आणि 46,973 पासून 46,775च्या आसपास जर का ओपन किंवा त्याच्या आसपास जर का मार्केट आला, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन बनला, देन आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन ह्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. इफ एनी रिझन मार्केट जर का गॅप अप ओपन झाला, फ्लॅट ओपन झाला किंवा गॅप अप ओपन झाला आणि मार्केट जर का 48,260च्या वरती सस्टेन राहिला, तर आपल्याला लॉंग साईडचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. अदरवाईज मार्केट साईडवे किंवा निगेटिव्ह मे बी राहू शकतोय ओके. आता जोपर्यंत ह्याच्यावर जात नाही, आजच्या डे ह्याच्यावर जात नाही तोपर्यंत ओके. आता जर का ह्याच्यामध्ये काय पण चेंजेस राहिले, देन डेफिनेटली आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे त्याचं लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये आहे, तिथे तुम्हाला भेटून जाईल. त्याच्यावरती तुम्ही जॉईन व्हा, त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये अपडेट देण्यात येतील जर का काय पण चेंजेस झाला तर ओके. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.